लक्ष द्या. ऑनलाईन मेंबर्स, आवाज येतोय तुम्हाला आणि स्क्रीन विजिबल आहे? चालू करू लेक्चरला. द्या लक्ष. काल लेक्चरमध्ये आपण फाईल हँडलिंग या कन्सेप्टला स्टार्ट केलं. फाईल हँडलिंगला आपण चेक केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण डेटाला परमनंटली फाईलमध्ये स्टोअर करू शकतोय, परमनंटली आपण डेटाला फाईलमध्ये कशा पद्धतीने पुट करू शकतोय, त्या कन्सेप्टला आपण इथं स्टडी केलं. सो तुमच्यासमोर काही डेफिनेशन तुम्हाला प्रोव्हाइड नव्हती केली, पण एक सिंपल डेफिनेशन तुमच्यासमोर इथं प्रेझेंट करतोय. फाईल हँडलिंगची प्रोसेस काय असणार आहे, फाईल हँडलिंग जेव्हा तुम्ही कन्सेप्ट इम्प्लिमेंट करणार पायथन प्रोग्रामिंगमध्ये, तुम्ही फाईल हँडलिंगचा जर का कन्सेप्टला फॉलो केलं तर काय टास्क तुम्ही इथं बेसिकली परफॉर्म करू शकता. सो फाईल हँडलिंग काय, एक अशी प्रोसेस आहे जो की तुम्हाला डेटाला परमनंटली स्टोअर करण्याची काय देतोय, परमिशन देतोय. डेटाला तुम्ही काय करू शकता, परमनंटली स्टोअर करू शकता फाईल्समध्ये. सो मी तुम्हाला दोन टाइप्स ऑफ फाईल सांगितली होती. एक होती तुमची टेक्स्ट फाईल आणि दुसरी कोणती होती, बायनरी फाईल. टेक्स्ट फाईल कोणती, इझी टू रीड, ह्युमन रिडेबल, असं मी तुम्हाला सांगणार. इझी टू रीड आहे, ह्युमन रिडेबल आहे. आणि बायनरी फाईल्स कोणते, तुमचे नॉन ह्युमन रिडेबल. तुम्ही त्याला काय नाही करू शकते, इझी टू त्याला एडिट करण्याचा ऑप्शन नाही आहे. तुम्ही फक्त कोणते असणारे बायनरी फाईल्स, तुमचे ऑडिओ फाईल्स, मूवीज फाईल, ज्याला तुम्ही काय करतात, फक्त लिसन वॉच एवढंच प्रोसेस तुम्ही त्याच्यावरती कॅरी आउट करू. तुम्ही चेंज करतात का त्या फाईलला बसून, नाही. सो त्या केसेसमध्ये टेक्स्ट फाईल आणि बायनरी फाईल्समध्ये आपली वर्किंग चालणार. सो टेक्स्ट फाईलवरती आपण इथं वर्क करतोय, जिथं आपण सगळ्यात पहिले स्टार्ट केलं होतं TXT फाईलसोबत. आपण नॉर्मल जे आपले नोटपॅडचे फाईल्स असतात त्यांच्यासोबत आपण सुरुवात करतो. सो फाईल हँडलिंगची डेफिनेशन अंडरस्टँड करा. एक अशी प्रोसेस आहे जे की तुमच्यासाठी फाईलला क्रिएट करण्यासाठी, ओपन करण्यासाठी, रीड, राईट, अपेंड, अपडेट आणि क्लोज या सगळ्या ऑपरेशन्स तुम्ही काय करू शकताय, पायथन प्रोग्रामिंग थ्रू फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट यूज करून तुम्ही एखाद्या फाईलवरती हे सगळे ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता. ठीक आहे. परमनंटली तुमचं डेटा काय होणार आहे, त्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे. हे सगळी प्रोसेस आपण इथं करू. आणि तुम्हाला मी डेटा पुट पण करून दाखवेल, त्याच्यामधून डेटा रिट्राईव्ह पण करून दाखवेल, ओपन करू, रीड करू त्या फाईलला, राईट करू त्याच्यामध्ये, डेटाला पूर्णपणे डिलीट करू त्या फाईलमधून, ब्लँक फाईल आपण काय करू, प्रेझेंट करू, किंवा एखादी फाईल पूर्ण पायथन प्रोग्रामिंग थ्रू उडून पण टाकू आपल्या पूर्ण PC. तुम्ही डिलीटचं बटन यूज करून रिमूव्ह करत असेल आत्तापर्यंत, आपण कोड थ्रू पण काय करू शकतो, एखाद्या डेटाला, एखाद्या फाईलला रिमूव्ह करू शकतो. तर सगळे थिंग्स आपण इथं काय करू, आज चेक करू आणि फाईल हँडलिंगच्या कन्सेप्टला पूर्ण करू. सो स्टार्ट करतोय आपण TXT फाईलसोबत, नॉर्मल टेक्स्ट फाईल्स, नोटपॅडचे जे फाईल्स असतात. सो काल जर का कोणी फाईल क्रिएट केली नसेल तर एक नोटपॅड ॲप्लिकेशन ओपन करा, त्याच्यामध्ये काहीतरी डेटा पुट करा आणि .txt काय करा, त्याला सेव्ह करून द्या. नोटपॅडमध्ये फाईल ओपन करा, काहीतरी टेक्स्ट राईट डाऊन करा आणि .txt करून त्याला सेव्ह करून द्या. जसं मी त्याला नावच दिलेलं आहे फाईल, .txt करून काय करतो, त्याला सेव्ह करतो. त्याच्यानंतर अंडरस्टँड करायचं आहे पहिलं फंक्शन, फाईल हँडलिंगमधलं पहिलं फंक्शन कोणतं आहे, ओपन फंक्शन. काल पण तुम्हाला सांगितलं, ओपन फंक्शन काय करणार आहे, तुम्हाला हेल्प करणार आहे जी पण फाईल आहे त्याला ओपन करण्यासाठी. तुम्हाला जर का फाईलच्या आतमधलं कंटेंट रीड करायचं आहे, एडिट करायचं आहे, तर फाईलला ओपन तर करावं लागणार आहे. सगळ्यात बेसिक प्रोसेस आहे प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये. तर त्याच केसमध्ये सगळ्यात पहिले आपण काय करणार, त्या फाईलला ओपन करून घेणार आहे. तर ओपन नावाचं आपल्याकडे फंक्शन आहे, त्या ओपन फंक्शनचं यूज करून तुम्ही कोणतीही फाईल इझिली काय करू शकताय, ओपन करू शकताय. आता ओपन फंक्शनमध्ये दोन गोष्टी पास करायची. एक फाईलचं नाव विथ एक्सटेन्शन, एक फाईलचं नाव विथ एक्सटेन्शन काय करायचं, पास करायचं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि तो पण स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करणार, पास करणार. सो ओपन फंक्शनमध्ये सगळ्यात पहिले मी तर स्ट्रिंग डेटा पास करतोय. त्या स्ट्रिंगमध्ये काय, फाईलचं नाव आहे आणि डॉट करून काय, TXT, कारण या फाईलचं एक्सटेन्शन पण काय, TXT फाईल आहे आणि फाईलचं नाव मी काय केलेलं आहे, इथं पुट केलं. त्याच्यानंतर कॉमा देऊन मी काय इथं सेट करतोय, परत एक स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली आहे. त्या स्ट्रिंग व्हॅल्यूमध्ये म्हणजे दोन कोड्समध्ये काय, आर आहे, स्मॉल लेटर आर आहे. आता काय यूज असतोय त्या स्मॉल लेटर आरचं, काय तो स्मॉल लेटर आर काय इंडिकेट करतोय, पायथनमध्ये फाईल हँडलिंगमध्ये तो काय आहे, मोड आहे. तुम्ही ती जी फाईल आहे, तुम्ही कोणती फाईल ओपन केली, इथं फाईल .txt ला तुम्ही काय करताय, ओपन करताय. कोणत्या मोडमध्ये ओपन करताय, रीड मोडमध्ये तुम्ही काय करताय, त्याला ओपन करताय. कोणत्या मोडमध्ये ओपन केलेलं आहे तुम्ही, त्याला रीड मोडमध्ये तुम्ही काय करताय, त्याला ओपन करताय. सो पायथनमध्ये व्हेरियस मोड्स आहेत, तुमच्यासमोर सगळे प्रेझेंट करणार एक एक करून मोड्स. पहिलं मोड आहे रीड मोड, जेणेकरून तुम्ही फाईलच्या आतमधला जो कंटेंट आहे त्याला इझिली रीड करू शकता. आता F नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण काय केलेलं आहे, त्या फाईलला ओपन केलेलं आहे आणि रीड मोडमध्ये त्याला ओपन केलेलं आहे. सेकंड, जर का तुम्हाला फाईलच्या आतमधलं कंटेंट रीड करायचं असेल तर तुम्ही कोणतं फंक्शन यूज करणार, रीड फंक्शनला तुम्ही यूज करणार. रीड फंक्शनचं यूज करूनच तुम्हाला कंटेंट रीड करता येणार आहे, नाहीतर नाही.
आता कंटेंटला रीड करण्यासाठी पण आपल्याकडे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. जसं मी तुम्हाला पहिलं फंक्शन कोणतं दाखवलं, रीड फंक्शन, जो की सगळं कंटेंट पूर्ण डेटा एक सोबत काय करतो, रीड करतो. आणि त्याच्याच कम्पेअरमध्ये अजून एक फंक्शन तुम्हाला शो केलं आहे, रीड लाईन फंक्शन. रीड लाईन फंक्शन काय करणार, एक एक करून लाईन बाय लाईन काय करणार, डेटाला रीड करणार. तुमची जी नोटपॅडची फाईल आहे, तुम्ही कोणत्या फाईलवरती वर्क करताय सध्या, नोटपॅडच्या फाईलवरती, TXT फाईलवरती. जी TXT फाईल आहे त्याच्यामध्ये टोटल किती लाईन्स ऑफ डेटा आहे, 4 लाईन्सचा डेटा आहे, बरोबर. तर जो रीड फंक्शन आहे, जो रीड मेथड आहे, तो काय करणार, सगळं डेटा एक सोबत रीड करणार. हे जे 4 लाईन्स आहे, ह्या 4ही पण लाईन्सला तो एक सोबत काय करणार, रीड करणार. आणि जो रीड लाईन मेथड आहे तो काय करणार, डेटाला लाईन बाय लाईन काय करणार, रीड करणार. सो सगळ्यात पहिले जेव्हा मी रीड लाईन मेथडला अप्लाय केलं तेव्हा कोणती लाईन रीड व्हायला पाहिजे, फक्त पहिली लाईनच तुमची काय होणार तिथं, रीड होणार. परत एकदा मी काय केलं, सेकंड टाइम मी रीड लाईन मेथडला अप्लाय केलं, सेकंड टाइम. तर आता कोणती लाईन रीड होणार तुमची, सेकंड जी लाईन आहे. सो नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला इथं काय करायचं आहे, रीड लाईन मेथडला अप्लाय करायचं. सो अशा पद्धतीने तुमचं फाईल हँडलिंगचं कन्सेप्ट असणार. हा बेसिक आहे. हा बेसिक जर का अंडरस्टँड झालं की तुम्ही पूर्ण फाईल हँडलिंगमध्ये व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्ट मग इथून पुढे अंडरस्टँड होणार. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून 2 गोष्टी काल सांगितले होते की रीड मेथड आणि रीड लाईन मेथडमध्ये डिफरन्स काय. एक पूर्ण कंटेंट एक सोबत रीड करतोय आणि एक लाईन बाय लाईन कंटेंटला काय करतोय, रीड करतोय. पण जर का तुम्ही पहिल्यांदा, जर का फर्स्ट टाईममध्येच तुम्ही रीड मेथडला अप्लाय करून बसलेले, तर त्या केसमध्ये काय होतं, पायथननी ती फाईलला ओपन केलं आणि त्याच्या आतमधलं सगळं कंटेंट, जेवढं पण कंटेंट होतं त्याला एक सोबत काय केलेलं आहे, त्यांनी रीड करून टाकलेलं. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करताय, रीड लाईन मेथडला परत एकदा अप्लाय करताय. आता पायथनकडं डेटा रीड करण्यासाठी त्या फाईलमध्ये डेटा अवेलेबलच नाही. कारण रीड मेथडनी काय केलंय, सुरुवातीलाच काय केलेलं आहे, सगळं डेटा तुमचं काय करून टाकलेलं आहे, रीड करून टाकलेलं आहे. आता तुम्ही परत काय करताय, रीड लाईन मेथडला त्याच्यावरती अप्लाय करताय. आता रीड लाईन मेथड काय करतोय, तुम्हाला ब्लँक लाईन शो करते, म्हणजे की एम्प्टी लाईन तुमच्या समोर काय करतोय, प्रेझेंट करतोय. ऑब्झर्व करा, कोडला रन करा, लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल की जेव्हा रीड मेथडला तुम्ही अप्लाय केलं तेव्हाच तुमचा सगळं जो डेटा होता फाईलमधला तो रीड झालेला. आता परत एकदा तुम्ही रीड लाईन मेथडला अप्लाय केलं तर त्या केसमध्ये काय होतंय, पायथन तुम्हाला एम्प्टी लाईन देतोय. काय एम्प्टी लाईन देतोय त्या कन्सेप्टला पण अंडरस्टँड करा. मी तुम्हाला इथं पॉइंटरचं कन्सेप्ट काल सांगितलं होतं. तुमची जी टेक्स्ट फाईल होती शेवटमध्ये तुम्हाला पॉइंटरचं कन्सेप्ट सांगितलं होतं. जो कर्सर आहे, इनिशियल तुमचा जो कर्सर असतोय तो कोणत्या पोझिशनला आहे, टॉप पोझिशनला आहे, सुरुवातीला. इनिशियल तुमचा जो कर्सर आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, टॉप पोझिशनला आहे, सुरुवातीला. जेव्हा तुमची फाईल न्यूली ओपन झाली होती, पायथननी जेव्हा तुमची फाईल ओपन केली तेव्हा तुमचा जो कर्सर होता तो या पोझिशनवरती काहीतरी प्रेझेंट होता. आता त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, त्या फाईलवरती रीड मेथडला अप्लाय केलं. जसं तुम्ही रीड मेथडला अप्लाय केलं, तुमचा जो डेटा आहे तो सगळं एक सोबत काय केलं, पायथननी रीड करून टाकलं. आणि कर्सर कुठं येऊन ठेवलं, या लाईनवरती. म्हणजे जिथं तुमचा डेटा संपलं त्या फुल स्टॉपच्या नंतर येऊन काय केलं, त्या कर्सरला प्रेझेंट करून टाकलं. आता परत एकदा तुम्ही काय करताय, रीड लाईन मेथडला अप्लाय करताय. पायथन परत कुठे जाणार, त्या फाईलमध्येच जाणार. पायथन कुठे जाणार, परत त्या फाईलमध्ये जाणार, त्या फाईलला ओपन करणार, त्या फाईलच्या आतमध्ये जाऊन बघतोय की कर्सर कुठे आहे. कर्सर कुठे आहे तुमचं, एकदम शेवटी आहे, एकदम शेवटच्या लाईनमध्ये प्रेझेंट आहे. आता कर्सरच्या नंतरचा जो पण डेटा असेल पायथनला काय करायचं आहे, त्याला आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट करायचं. पण पायथनला डेटा सापडतोय का कर्सरच्या नंतर, कर्सरच्या नंतर पायथनला डेटा सापडतोय का, नाही सापडत, कारण डेटा संपलेला आहे तुमचा. तर त्या केसमध्ये पायथन तुम्हाला काय देतोय, एम्प्टी लाईन इथं काय करतोय, प्रेझेंट. सो या कन्सेप्टला आपल्याला काय करायचं इथं अंडरस्टँड करायचं. आता आपण पुढं जाऊ आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक फंक्शन तुम्हाला शो करतोय, रीड लाईन्स फंक्शन. त्याला अंडरस्टँड करा आणि मग मी तुम्हाला व्यवस्थितपणे कर्सरचा पॉइंटर व्यवस्थितपणे अजून एक्सप्लेन करतो. 2 फंक्शन आहे आपल्याकडे, टेल आणि सिक, जे तुम्हाला हेल्प करतील या कर्सरला अंडरस्टँड करण्यासाठी. परत तुम्ही या कर्सरला काय करू शकता, वरती इथं मूव्ह करू शकतात. जर का तुम्हाला परत एकदा डेटा रीड करायचा असेल, परत एकदा जर का तुम्हाला फ्युचरमध्ये कुठेतरी जाऊन तुम्ही काय करताय, त्या रीडचा पुट करताय, तुम्हाला परत डेटा सुरुवातीपासून सगळं रीड करायचं आहे, तर तुम्ही ते पण करू शकता. ठीक आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस कमेंट करण्याची गरज नाही. मला काय करावं लागेल, जर का लाईन बाय लाईन कंटेंटला रीड करायचं आहे तर सगळ्यात पहिले तर या कोड ऑफ लाईनला मला काय करावं लागेल, इथून गायब करावं लागेल, जेणेकरून काय होईल, माझा जो डेटा आहे तो लाईन बाय लाईन काय होणार, इथं रीड होणार. जर का मी तसं नाही केलं तर काय होतं, रीड मेथड ऑलरेडी सगळं डेटा रीड करून बसतो. सो त्या केसमध्ये आपण त्याला पण अंडरस्टँड करू. नेक्स्ट आहे तुमचं रीड लाईन्स मेथड. त्याला अंडरस्टँड करा. रीड लाईन्सला रीड सारखंच वर्किंग आहे, जो रीड मेथड आहे त्याच्या सिमिलरच वर्किंग आहे. पण डेफिनेशन काय आहे,
की एक अशी मेथड आहे जे सगळ्या लाईन्सला काय करणार, रीड करणार, ॲट ए टाइम सिंगल टाईममध्येच सगळ्या लाईन्सला रीड करणार आणि तुम्हाला ते रिटर्न करणार, लिस्टच्या फॉर्ममध्ये काय करणार, रिटर्न करणार. जो डेटा आहे तुम्हाला ते रिटर्न करणार, पण डेटा लिस्टच्या फॉर्ममध्ये रिटर्न होणार. आणि जो रीड मेथड होता तो तुम्हाला लिस्ट फॉर्ममध्ये डेटा रीड नाही करायचा, म्हणजे रिटर्न नाही करायचा, तो ॲज इट इज डेटा आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट करायचा. चेक करा, दोन्ही पण आउटपुट चेक करा, रीड मेथडचं आणि रीड लाईन्स मेथडचं, तुम्हाला डिफरन्स समजा. आउटपुटमध्ये डिफरन्स आहे, वर्किंग सेम. प्रिंट करू, अप्लाय करण्याची पण तुमची जी पद्धत आहे ती सेम पद्धतीने. या कोड ऑफ लाईनला पण इथं स्किप करतोय आणि इथं पण या कोडला पण स्किप करतोय. आता स्किपच करावं लागणार आहे, कारण पायथन लाईन बाय लाईन कोडला एक्झिक्यूट करणार आणि जेव्हा पायथन या लाईनवरती येईल तेव्हाच तुमचं सगळं कंटेंट रीड होऊन बसणार. मग तुम्ही जर काय इथं रीड लाईनला अप्लाय केलं तर तुम्हाला काय येणार आहे, ब्लँक लाईन सोडून दुसरं काहीच येणार नाही. म्हणून त्या कोडला वरती कमेंट करा, कोड रन करा. आता लिस्टमध्ये तुमचं काय आलेलं आहे, इथं डेटा प्रेझेंट आहे. सगळं डेटा जेवढं पण फाईलमध्ये डेटा होता, 4 लाईनचा डेटा आहे, त्या 4ही पण लाईनचा डेटा तुमचं लिस्टमध्ये काय झालेलं आहे, प्रेझेंट आहे. हां, पहिलं लिस्टमध्ये जो पहिला डेटा आहे तो पूर्ण पहिला डेटा बघा, तो तुमची काय पहिली लाईन. आणि शेवटी तुम्ही तो ऑब्झर्व करू शकतात काय, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला त्यांनी यूज केलेलं आहे. त्याचा अर्थ काय की न्यू लाईन तिथून पुढं काय होती, तुमची स्टार्ट होती. तिथून पुढं कोणती लाईन स्टार्ट होती, न्यू लाईनचा डेटा तुमचा स्टार्ट होतो. सो ऑब्झर्व करा कशा पद्धतीने आउटपुट येते. आता या लाईन ऑफ कोडला मी परत स्किप करतोय, रीड लाईन्सला, आणि आता या कोडला ॲक्टिवेट करतोय, कारण दोघांचं पण वर्किंग सेम आहे. मी तुम्हाला असं सांगितलं होतं, रीड मेथड आणि रीड लाईन्स मेथड दोघांचं पण वर्किंग काय तुमचं सेमच आहे. दोन्ही पण एक सोबतच काय करणार, एंटायर डेटा, पूर्ण डेटाला रीड करणार. हे काय करतोय बघा, यांनी पण सगळं डेटा एक सोबत रीड केलेलं आहे, पण जो डेटा रिप्रेझेंट केला आहे आउटपुट स्क्रीनवरती, जेव्हा तो डेटा घेऊन आलाय तो ॲज इट इज घेऊन आलाय जसा आपल्या नोटपॅडच्या फाईलमध्ये होतं. काहीच फरक नाही. असं समजा की इथून त्यांनी कॉपी केलं असेल आणि त्या आउटपुट स्क्रीनवरती त्यांनी पेस्ट केलं. पण रीड लाईन्स काय करतोय, लिस्टमध्ये डेटाला प्रेझेंट करतोय. अंडरस्टँड करा, राईट डाऊन करा, रीड लाईन्स काय, अप्लाय करा त्याला आणि आउटपुटला चेक करा. अंडरस्टँड होतं, अशा पद्धतीने वर्किंग चालू आहे. रीड मोड काय, फाईलला आपण रीड मोडमध्ये कसं ओपन केलेलं आहे. नेक्स्ट अंडरस्टँड करा. आपण सगळ्यात पहिले आपण काय केलं, फाईलला ओपन केलं. सगळ्यात पहिली स्टेप काय होती, फाईलला ओपन करण्याची होती. कोणत्या फाईलला ओपन केलं तुम्ही, file.txt. कोणत्या मोडमध्ये ओपन केलं, रीड मोडमध्ये तुम्ही त्याला ओपन केलं. आणि रीड मोडमध्ये जर का तुम्ही त्याला ओपन केलेलं आहे म्हणजे तुम्ही कंटेंट कशाच रीडच करणार आहे त्याच्यामधून, तर कोणते फंक्शन वापरले आपण, रीड फंक्शन, म्हणजे की रीड मेथड, रीड लाईन मेथड, आणि अजून एक मी तुम्हाला दाखवतो आहे आता कोणतं, रीड लाईन्स मेथड. तिघांपैकी तुम्हाला जे यूज करायचं ते तुम्ही यूज करू शकता.
आता माझं वर्किंग कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे माझं या फाईलवरती जेवढं वर्किंग होतं ते कंप्लीट झालेलं आहे. मेन काम काय होतं, मला फाईलला ओपन करायचं आहे आणि त्याच्यामधला जो डेटा आहे त्याला रीड करायचा आहे. तो वर्क माझं इथं कंप्लीट होतोय. आता मी काय करणार, शेवटी त्या फाईलला काय करणार, इथं क्लोज करून टाकणार. सो नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही फाईलला ओपन करताय, फाईलला ओपन करा, ज्या मोडमध्ये ओपन करताय त्या मोडमध्ये ओपनही करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जो वर्क करायचा आहे त्या वर्कला कॅरी आउट करा, पूर्णपणे फिनिश करा आणि मग शेवटी तुमच्या फाईलला काय करा, नेहमी क्लोज करा. ही बेस्ट प्रॅक्टिस आहे, फाईलला ओपन करणं आणि परत त्याला सक्सेसफुली काय करायचं, क्लोजही करायचं. सो नेक्स्ट आहे तुमचं क्लोज मेथड. कसं अप्लाय करायचं त्याला, ज्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही फाईलला ओपन केलं होतं त्या व्हेरिएबलला नाव लिहा, डॉट, आणि क्लोज मेथडला त्याच्यावरती काय करा, अप्लाय करू. आता क्लोज झालेली फाईल. आता मी काय करतोय बघा, इथं प्रिंट करतोय एफ डॉट, काय करणार मी इथं रीड करणार. काय करणार, एफ डॉट इथं काय करणार, रीड करणार. पायथन काय देतोय मला, व्हॅल्यू एरर इथं काय करतोय, प्रेझेंट करतोय. व्हॅल्यू एरर देतोय. काय देतोय व्हॅल्यू एररमध्ये पण, इनपुट आउटपुट ऑपरेशन ऑन क्लोज्ड फाईल. म्हणजे की तुमची जी फाईल आहे त्याला तुम्ही ओपन केलं, ओपन केल्यानंतर त्याच्या आतमधलं बघा इथं कंटेंट तुम्ही सगळं रीड केलं. फाईल जेव्हा तुमची ओपन झाली तेव्हा तुम्ही हा सगळं डेटा इथं काय केलं, रीड केलं. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, फाईलला क्लोज करून टाकलं. आता फाईल तुमची क्लोज झालेली आहे आणि त्याच्यानंतरही तुम्ही काय करताय, डेटा रीड करण्याचा प्रयत्न करताय. तर पायथन तुम्हाला काय देणार, इथं एरर देणार. आता बघा, हा जो व्हॅल्यू एरर होता, जो एरर आलेला आहे तो कोणता एरर आहे तुमचा, रन टाईम एरर आहे तर विदाउट रन टाईम एरर. कोणता एरर आहे, बोला. रन टाईम आहे. का रन टाईम आहे, ऑनलाईन मेंबर्स आहे. संदेश कसं काय विदाउट रन टाईम एरर आहे, चेक करा परत एकदा. एरर जो आलेला आहे तो रन टाईममध्ये आलेला आहे का तुम्हाला डायरेक्ट ते एरर शो झालेलं आहे. जर का विदाउट रन टाईम एरर आहे तर मी त्याला ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉकच्या आतमध्ये पुट करून हँडल नाही करू शकतोय. जर का रन टाईम एरर असेल तर मी एक्सेप्शन हँडलिंग करू शकतो. या कोडला मी काय करणार, सगळ्या कोडला एक्सेप्शन हँडलिंगमध्ये पुट करून देणार, ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉकमध्ये माझा कोड हँडल होईल तिथं एरर. रन टाईम एरर आहे. कसं आहे रन टाईम एरर, तुमचं कोड एक्झिक्युशन इथं स्टार्ट झाला, फाईल सक्सेसफुली ओपन झाली, कंटेंट सगळं रीड झालं, हे बघा तुमच्या इथं कंटेंटसुद्धा आलेलं आहे आणि त्याच्यानंतर सडनली काय आलेलं आहे तुम्हाला एरर आलं, तर तो रन टाईमच एरर झाला ना. आणि जो सडनली एरर ऑकर होतोय तर त्या एररला मी हँडल करू शकतो ट्राय ब्लॉक आणि एक्सेप्ट ब्लॉकचं यूज करून. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आपण लर्न केले. अंडरस्टँड करा क्लोज मेथडला देखील. सो नोट ॲड करा की जेव्हा पण तुम्ही क्लोज मेथडला यूज करणार, एकदा की जी फाईल तुम्ही ओपन केली त्याला परत तुम्ही क्लोज करून टाकली, परत त्या फाईलमध्ये तुम्ही रीड नाही, राईट नाही, काहीच करू शकणार नाही कारण ती फाईल क्लोज झाली. परत जर का ट्राय केलं तर पायथन तुम्हाला एररच देणार. लक्ष द्या, फाईलचे पॉइंटर मेथड्स आता तुमच्यासोबत शेअर करतो.
इम्पॉर्टंट कन्सेप्ट असणार आहे फाईल पॉइंटर मेथड्स. दोन आहे आपल्याकडं. सगळ्यात पहिलं मेथड आहे तुमचं टेल मेथड. सगळ्यात पहिलं आहे तुमचं टेल मेथड. परत एकदा आपण आता फाईलला ओपन करू. आता F1 व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये काय करतोय, फाईलला ओपन करतोय. त्याच्यामध्ये आता काय करतोय, फाईलला ओपन करतोय. सेम फाईल ओपन करणार. तुम्ही पण ओपन करा, प्रॅक्टिस होईल तुमची. रीड मोडमध्ये ओपन करतोय. फाईल ओपन केल्यानंतर काय करणार आहे आपण, आता फाईलच्या आतमधला जो कंटेंट आहे त्याला मी काय करणार आहे, रीड करणार. पण त्याच्या अगोदर आपण काय करू, टेल मेथडला अप्लाय करू एकदा त्याच्यावरती. तर मी प्रिंट करतोय, काय प्रिंट करतोय, F1 डॉट टेल. टेल मेथडसाठी काय, टेल मेथडचा अर्थ काय, एक अशी मेथड आहे जी मेथड जेव्हा पण तुम्ही त्या फाईलवरती अप्लाय करणार तर तुम्हाला काय रिटर्न होणार आहे त्याला अंडरस्टँड करा. तुम्हाला रिटर्न होणार आहे करंट पोझिशन ऑफ द फाईल पॉइंटर. फाईल पॉइंटरचा अर्थ काय की तुमचा हा जो कर्सर आहे ना, जेव्हा पायथननी ती फाईल ओपन केली आहे तर त्याच्या आतमध्ये तुमचा जो पॉइंटर आहे तो कोणत्या पोझिशनवरती प्रेझेंट आहे तो तुम्हाला काय करणार आहे, टेल मेथड तुम्हाला सांगणार आहे. जो टेल मेथड आहे तो तुम्हाला काय सांगणार आहे, तुमचा जो फाईलचा पॉइंटर आहे, पॉइंटर म्हणजे काय, हे समजा जसं की आपण ह्याला कन्सिडर करतोय, जो कर्सर इथं ब्लिंक होतोय, तो कर्सर त्या फाईलमध्ये कोणत्या पोझिशनवरती प्रेझेंट आहे त्याचं पोझिशन नंबर तुम्हाला काय करणार आहे, तो रिटर्न करणार. त्याचा काय रिटर्न करणार आहे, पोझिशन नंबर रिटर्न करणार. सगळ्या कोडला आपण स्किप करू. वरच्या सगळ्या कोडला स्किप करतोय. आता रन करतोय कोड आपलं. लक्ष द्यायचं. काय येतोय, फाईलचं पॉइंटर. फाईलचं पॉइंटर काय येतोय, कोणत्या पोझिशनवरती आहे, 0 पोझिशनवरती आहे. कारण आत्ताच तुम्ही फाईलला जस्ट ओपन केले, आताच तुम्ही काय केलेलं आहे, जस्ट फाईलला ओपन केलेलं आहे. F1 व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय केलं, फाईलला ओपन केलं आहे. फाईल डॉट TXT कोणत्या मोडमध्ये ओपन केलेलं आहे, रीड मोडमध्ये तुम्ही त्याला ओपन करताय. आणि जसं तुम्ही त्या फाईलला ओपन केलं तर सगळ्यात पहिले तुम्ही पायथनला काय विचारताय की जी फाईल तू ओपन करतोय त्याच्यामध्ये जो फाईलचा पॉइंटर आहे तो कोणत्या पोझिशनवरती आहे ते सांग. तर पायथनने तुम्हाला काय सांगितलंय, 0 पोझिशनवरती तुमचा पॉइंटर आहे. 0 पोझिशनचा अर्थ काय, इथं 0 पोझिशनचा अर्थ काय, सगळ्यात पहिल्या लाईनवरती तुमचं त्या पोझिशनवरती तुमचा डेटा प्रेझेंट आहे. आता आपण कसा ह्याचा उपयोग करतोय त्याला बघा. आता मी प्रिंट करणार, काय प्रिंट करणार आहे बघा, F1 डॉट रीड लाईन. रीड लाईन मेथडचा यूज करून काय करतोय, डेटाला सिम्पल इथं प्रिंट करून घेतोय. आता रीड लाईन मेथड कशासाठी वापरली जाते, डेटा किती रीड होणार इथं, पहिली लाईन फक्त रीड होणार आहे. काय झालं तुमचं, पहिली लाईन इथं फक्त रीड झाली. आता आपण इथं परत एकदा काय करतोय, प्रिंट करतोय F1 आणि डॉट करून त्याला विचारतोय, आता सांग की फाईलचा जो पॉइंटर आहे तो कुठं प्रेझेंट, जो कर्सर होता इनिशियल तो कर्सर कुठं प्रेझेंट होता, 0 वरती प्रेझेंट होता. 0 वरती तुमचा कर्सर प्रेझेंट होता, तिथून तुमची पहिली लाईन रीड झाली. आता नक्कीच तुमचा जो कर्सर आहे जो पहिले इथं प्रेझेंट होता, पहिल्या लाईन रीड केल्यानंतर तो कुठंतरी आला असेल, एकतर इथं आला असेल किंवा या लाईनवरती आला असेल. कारण आता पुढची कोणती लाईन रीड होणार आहे, सेकंड नंबरचीच लाईन रीड होणार आहे. सो आपण आता त्याला परत एकदा विचारू की प्रिंट टेल की मला सांग की आता पॉइंटर तुमचं कोणत्या लाईनवरती प्रेझेंट आहे. आता तुमचा जो डेटा आहे तो कोणत्या याच्यावरती प्रेझेंट आहे, 29 नंबरच्या पोझिशन नंबरवरती काय तुमचा जो पॉइंटर आहे तो प्रेझेंट आहे. कुठं प्रेझेंट आहे आता तुमचा पॉइंटर, 29 या पोझिशन नंबरवरती प्रेझेंट आहे. आता आपल्याला एवढं तर अंडरस्टँड झालेलं आहे बरोबर. आता आपला जो पॉइंटर आहे तो कुठं प्रेझेंट आहे, या 29 नंबर पोझिशनवरती प्रेझेंट आहे. आता मला तुम्ही सांगायचं आहे, इथं मी काय करतोय, परत एकदा प्रिंट करतोय F1 डॉट रीड लाईन. मला सांगा आउटपुट काय येईल, मला सांगा या कोडचा आउटपुट काय आहे.
पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी काहीतरी रीड होईल की काहीच रीड होणार नाही, एमटी येणार, ते तर सांगा. दुसरी लाईन प्रिंट होणार. ठीक आहे. सेकंड लाईन तुमची काय होणार, इथं प्रिंट होणार. आता काय करायचं आपल्याला, परत एकदा फर्स्ट लाईनलाच आपल्याला काय करायचं, तिथं प्रिंट करायचं. आता जो डेटा आहे तो परत तुमचा काय प्रिंट झाला पाहिजे, तिथं फर्स्ट लाईनच तुमची काय झाली पाहिजे, परत एकदा प्रिंट झाली पाहिजे. ऑलरेडी पहिली लाईन तर तुमची झालेली ना प्रिंट ऑलरेडी. आता आपण काय सांगतोय पायथनला, परत एकदा काय कर, फर्स्ट लाईनलाच तू काय कर, प्रिंट कर. पण पायथन तसं करणार आहे का, नाही, कारण त्याचं पॉइंटर कुठं प्रेझेंट आहे आता सध्या, नक्कीच इथं सेकंड लाईनवरती प्रेझेंट असणार, कारण तो सेट आहे सेकंड लाईनचा डेटा प्रिंट करण्यासाठी. म्हणूनच आता तुमचं इथं दुसरं पॉइंटरचं मेथड येतोय, सेकंड पॉइंटरचं मेथड, सीक मेथड. आता सीक काय करणार, तुमचा जो पॉइंटर आहे त्याला मूव्ह करणार ते पूर्ण थ्रू आउट द फाईलमध्ये. काय करणार, त्याला मूव्ह करणार पूर्ण थ्रू आउट द फाईलमध्ये. या लाईनला आता कट करतोय आणि इथं काय करतोय मी आता, F1 डॉट सीक, आणि त्या सीकमध्ये तुम्हाला पास करायचं आहे, जो सीक मेथड आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला पास करायचं आहे पोझिशन नंबर. तुम्हाला काय पास करायचं आहे, पोझिशन नंबर. मी आता पोझिशन नंबर त्याला काय देतोय, परत एकदा 0 देतोय. म्हणजे मी पायथनला काय इन्स्ट्रक्शन देतोय की त्या फाईलमध्ये तुझा जो पॉइंटर आहे त्याला कुठं घेऊन जा, परत स्टार्टिंगला घेऊन जा. परत कुठं घेऊन जा, स्टार्टिंगला घेऊन जा. आणि आता इथं मी जेव्हा प्रिंट करणार, काय प्रिंट करणार इथं, परत एकदा F1 डॉट रीड लाईन. आता सांगा, आता कोणता डेटा प्रिंट होईल, इनिशियल. पहिल्यांदा आपलं ओपन केली आपण फाईलला, जशी आपण फाईलला ओपन केलं, आपण सगळ्यात पहिले टेल मेथडला त्याच्यावरती अप्लाय केलं. टेल मेथडने आपल्याला काय डेटा दिलं, 0. सगळ्यात पहिले त्यांनी काय सांगितलं, 0 पोझिशनवरती तुमचं पॉइंटर. त्याच्यानंतर आपण रीड लाईन मेथडला अप्लाय केलं, म्हणजे तुम्ही काय केलं, पहिली लाईन तुमची सक्सेसफुली तिथं रीड केली. फर्स्ट लाईन तुम्ही काय केलं, तिथं सक्सेसफुली रीड केलं. त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही टेल मेथडला अप्लाय केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला पोझिशन नंबर काय आलं होतं, 29. तुम्हाला पोझिशन नंबर काय आलं होतं, 29, बरोबर. पण त्याच्यानंतर आपण काय करतोय, F1 डॉट सीक 0, म्हणजे आपण काय सांगतोय पायथनला, तुझा जो पॉइंटर आहे, तुझा जो फाईलचा पॉइंटर आहे, कर्सर आहे, तो कर्सर 29 पोझिशनवरती आहे आता सध्या, त्याला कुठं घेऊन जा, 0 पोझिशनवरती परत घेऊन जा. त्याला परत कुठं घेऊन जायचंय, 0 पोझिशनवरती. म्हणजे इनिशियल तुमचा जो पॉइंटर होता तो होता 0 पोझिशनवरती, त्याच्यानंतर तुमचा पॉइंटर आला 29 याच्यावरती. आपण सीकमध्ये काय सांगतोय, त्याच कर्सरला परत कुठं घेऊन जा, 0 वरती. आणि मग आपण आता काय करतोय, परत F1 डॉट रीड लाईन करतोय. आता कोणता डेटा रीड होईल, पहिली लाईन तुमची रीड व्हायला पाहिजे. सो चेक करू होती का, परत एकदा तुमची फर्स्ट लाईन रीड केली. सो 2 वेळेस रीड झाली का नाही ते पण बघा. पहिल्यांदा पॉइंटर काय आलं, 0. त्याच्यानंतर तुमची पहिली लाईन इथं रीड झाली. त्याच्यानंतर तुम्ही त्याला पॉइंटर परत एकदा विचारलं, काय आलं, 29. मग तुम्ही काय केलं, त्या 29ला कुठं शिफ्ट केलं, परत 0 पोझिशनवरती घेऊन गेले. आणि मग परत एकदा जेव्हा तुम्ही रीड लाईन मेथडला अप्लाय केलं, तर कोणती लाईन रीड झाली, तर तुमची पहिलीच लाईन परत एकदा रीड झाली. सो हा आहे तुमचं टेल आणि सीकचं उपयोग. सो टेल तुम्हाला सांगणार पॉइंटर कुठं आहे, आणि सीक तुम्हाला त्या पॉइंटरला मूव्ह करणार त्या पूर्ण फाईल. मला पाहिजे तसं तुम्ही त्याला मूव्ह करू शकता. राईट डाऊन करा दोन्ही पण मेथड्स, अंडरस्टँड करा. आता सीकमध्ये काय प्रत्येक वेळेस 0 देण्याचीच गरज आहे का, तुम्ही याच्यामध्ये कोणताही नंबर देऊ शकताय, पाहिजे तो नंबर तुम्ही इथं देऊ शकताय. सपोज जर का मी इथं देतोय 10 किंवा मी इथं देतोय 15, असा काही पण नंबर. सो तुमचा जो कर्सर आहे तो कुठं जाणार, ते 15 पोझिशनवरती जाणार, तो 0ला नाही जाणार. सो ट्राय करा, तसे ट्रायल आणि एरर तुम्ही करू शकताय तुमच्या एंडनी. सगळ्यात पहिले बेसिक द्या, 0 देण्यापेक्षा तुम्ही काय करा, इथं 5लाच काय करा, पास करा. काय करा त्याला, 5लाच काय करा, पास करा. इनिशियल तुमचा पॉइंटर कुठं आहे, 0ला आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहिली लाईन रीड केली, तुमचं पॉइंटर कुठं आलं, 29 पोझिशनवरती आलं. आता त्याच पॉइंटरला तुम्ही परत कुठं घेऊन गेले, 5th पोझिशनवरती घेऊन गेले. 5th पोझिशनवरती तुम्ही पॉइंटरला घेऊन गेले, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय सांगताय की 5th पोझिशनपासून पहिली लाईन काय करा, तुम्ही रीड करा. आता डेटाला प्रिंट करू.
आता तुमचा जो डेटा आहे तो कशा पद्धतीने रीड होतो, फक्त एवढंच डेटा तुमचं रीड होतं. पहिल्यांदा तुमचा डेटा काय रीड झालं, हॅलोपासून ते माय नेम इज पर्यंत डेटा रीड झाला. आता पण तुमचा डेटा रीड होतोय, पण हॅलो तुमचा गेलेला आहे. कुठून डेटा रीड झालाय, कॉमापासून तुमचा इथं काय झालेला आहे, डेटा रीड झाला. कॉमापासून तुमचा इथं डेटा काय होतोय, रीड होतोय. सो बघा कॉमापासून डेटा कसं काय रीड झाला असेल, म्हणजे इथं पण इंडेक्सिंगचं कन्सेप्ट आलं. परत एकदा थोडंसं लॉजिक लावा, याच्यामध्ये पण परत काय आलेलं आहे, तुमचं इंडेक्सिंगचा कन्सेप्ट आलेला आहे. सो जो पहिला एच कॅरेक्टर होता, पहिल्या लाईनमधलं जो एच कॅरेक्टर होता त्याचा इंडेक्स नंबर काय असेल, 0, ईचं 1, एलचं 2, सेकंड एलचं काय 3 आणि ओचं काय होतं तुमचं 4 होतं. आणि कॉमाचा काय असणार इंडेक्स नंबर 5. आणि तुम्ही सिक्समध्ये काय दिलं होतं, 5च दिलं होतं. म्हणजे 5 पासून काय करायचं तुम्हाला डेटा परत प्रिंट करायला स्टार्ट करायचं. अंडरस्टँड करा टेल आणि सीक कशा पद्धतीने वापरलं. अंडरस्टँड करा पॉइंटरचे मेथड्स आहे, फाईल पॉइंटर मेथड्स राईट डाऊन करा. द्या लक्ष. आता नेक्स्ट मेथडवरती सेकंड. आता आपण परत बॅक टू आपण काय करतोय, मोड्समध्येच जातोय. परत आपण मोड्स ऑफ फाईलमध्येच काय करतोय, प्रेझेंट करतोय. पहिलं मोड आपण कोणतं स्टडी केलं होतं, रीड मोड, ज्याला आपण कशाने रिप्रेझेंट करत होतो, आज. सेकंड आपला आता आहे सेकंडवाला राईट. सेकंड आहे आपला राईट मोड, त्याला आपण रिप्रेझेंट करणार आहे स्मॉल डब्ल्यू. त्याला आपण रिप्रेझेंट करणार आहे स्मॉल डब्ल्यू. अंडरस्टँड करा. राईट मोडसाठी राईट मोडला रिप्रेझेंट करतोय डब्ल्यूनी. आता या मोडचं यूज कशासाठी असणार आहे, जेव्हा पण तुम्ही फाईलला ओपन करणार, तुम्ही फाईलला ओपन करताय त्याच्यामध्ये तुम्ही फाईलचं नाव पास करतात आणि मोड देखील पास करतात. तर मोड तुम्ही पहिल्यांदा आपण रीड मोडला स्टडी केलं, आता आपण कोणतं मोड पास करणार, डब्ल्यू मोड पास करणार. डब्ल्यूचा अर्थ काय की तुम्ही जी फाईल आहे त्याला तुम्ही ओपन करताय, कोणत्या मोडमध्ये ओपन करताय, राईट मोडमध्ये तुम्ही त्याला ओपन करताय. आता राईट मोडचा अर्थ काय की तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता, म्हणजे तुम्ही त्या फाईलला आता काय करू शकता, एडिट करू शकता. पण राईट मोडचे 2 पॉईंट्स फक्त अंडरस्टँड करायचे तुम्हाला, की तुमची जी फाईल आहे ती जर का ऑलरेडी एक्झिस्ट करत असेल, तुमची जी फाईल आहे ती ऑलरेडी तुमच्या सिस्टममध्ये प्रेझेंट असेल, तर पायथन त्याच्या आतमधल्या सगळ्या कंटेंटला डिलीट करून टाकतो आणि तुम्ही जो नवीन कंटेंट आता पास करणार आहे त्याला राईट करतो. आणि जर का फाईल क्रिएटेड नसेल, जर का फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करत नसेल, तर फाईलला तुमच्यासाठी क्रिएटसुद्धा देखील करण्याचं काम काय करतोय, हा डब्ल्यू मोड म्हणजे की राईट मोड तुमच्यासाठी करणार आहे.
सो राईट मोडचा यूज करून तुम्ही फक्त फाईलमध्ये राईट नाही करणार आहे, तुमच्यासाठी ती नवीन फाईलसुद्धा देखील काय करेल, क्रिएट करेल. तुमच्यासाठी नवीन फाईलसुद्धा देखील तो काय करेल, क्रिएट करेल. दोनच पॉईंट्स अंडरस्टँड करायचे राईट मोडमध्ये. जर का फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करत असेल, जर का तुमची फाईल तुमच्या पी सीमध्ये तुमच्या सिस्टममध्ये ऑलरेडी प्रेझेंट असेल, तर त्याच्या आतमधलं सगळं कंटेंट तो काय करणार, सगळ्यात पहिले तर डिलीट करणार आणि नवीन कंटेंटला त्याच्या जागेवरती पुट करणार. आणि दुसरा पॉईंट काय सांगतोय की राईट मोडमध्ये जर का फाईल एक्झिस्ट नसेल तर त्या केसमध्ये फाईल काय होणार, तुमची इथं पहिले तर क्रिएट होणार आणि मग त्याच्यामध्ये डेटा पुट केला जाणार. अंडरस्टँड करू त्याला पण. F3 नावाचं व्हेरिएबल बनवत आहे. परत ओपन फंक्शन तुमचं सेमच आहे. ओपन फंक्शनमध्ये काहीच हे नाही, त्याच्यामध्ये 2 डेटा पास करायचंच आहे. सगळ्यात पहिले तर फाईलचं नाव, फाईल डॉट काय करतोय मी तर TXT काय करतोय, पास करतोय. आणि दुसऱ्यांदा मोड पास करायचं आहे. मोड पण कसं पास करायचं, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. आता मोड काय देतोय मी त्याला, W मोड देतोय. अंडरस्टँड करा. आता W मोडमध्ये फाईल ओपन झालेली. आता तुम्हाला एक फंक्शन देतोय, राईट फंक्शन. जसं रीड फंक्शन होतं तसंच आपल्याकडं राईट फंक्शन आहे. रीड मेथड काय करायचं, डेटाला रीड करण्यासाठी यूज करायचं आपण. राईट मेथडला कशासाठी यूज करणार, कंटेंटला राईट करण्यासाठी तुम्ही यूज करणार. अंडरस्टँड करा. सेम F3 डॉट राईट, त्या राईट मेथडच्या आतमध्ये स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये तुमचा जो पण डेटा आहे त्याला पास करा. अंडरस्टँड करा. आता फाईलला सगळ्यात पहिले तो ओपन केलेलं आहे W मोडमध्ये, म्हणजे राईट मोडमध्ये. आणि मग त्या फाईलमध्ये मी काय करतोय, राईट मेथडचं यूज करून कंटेंटला राईट करण्याचा प्रयत्न करतोय. आता काय डेफिनेशन सांगितलेली मी तुम्हाला, सगळ्यात पहिले पायथन चेक करणार की ही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट करते का नाही करते. आहे का ती फाईल ऑलरेडी प्रेझेंट तुमच्या पी सीमध्ये, त्याला सगळ्यात पहिले तर चेक करा. जर का ऑलरेडी प्रेझेंट असेल ती फाईल तर त्याला ओपन करा आणि त्याच्या आतमधलं एकदा डेटा बघून घ्या. तर माझ्या पी सीमध्ये ती फाईल ऑलरेडी प्रेझेंट आहे, तर त्याच्या आतमध्ये टोटल किती लाईनचा डेटा आहे, 4 लाईनचा डेटा आहे. पायथन काय करणार, या सगळ्या डेटाला सगळ्यात पहिले तर इरेज करणार. मी नाही करत आहे, मी त्या फाईलला तसंच ठेवतोय. मी इथं फक्त येणार, कोड रन करणार. सक्सेसफुली माझा कोड इथं रन झालेला आहे. आता फक्त त्या फाईलला एकदा ओपन करा. त्याच्यामध्ये बघा तुमचा जो 4 लाईनचा डेटा होता तो सगळं पहिले डिलीट झालेला आहे आणि जो नवीन डेटा आहे तो त्याच्यामध्ये पुट झालेला आहे. नवीन डेटा तुम्ही कुठं पास केलं होतं, इथं राईट मेथडमध्ये तुम्ही तो नवीन डेटाला पास केलं होतं आणि तो सेम नवीन डेटा इथं तुमच्या पी सीमध्ये आला, तुमच्या फाईलमध्ये पुट झालेला. मल्टिपल डेटा, मल्टिपल लाईन्स ऑफ डेटा पण तुम्ही त्याच्यामध्ये पुट करू शकता. कशा पद्धतीने करणार तुम्ही, परत एकदा कोड रन करणं. सक्सेसफुली इथं कोड रन झालेला आहे. इथं तुमचं नवीन डेटा आलेला. आता बॅकस्लॅश n जो होता त्याला यूज बघा, न्यू लाईनला तो काय करतोय त्या नोटपॅडमध्ये प्रेस करतो. न्यू लाईन काय करतोय तिथं क्रिएट करतो.
होतं तुमचं राईट मोड. आता काम तुमचं झालेलं आहे, तर त्याला सक्सेसफुली काय करायचं, क्लोज करून टाका. ही मेथड नेहमी फॉलो करा. फाईलला ओपन करा, फाईलमध्ये जो वर्क करायचं ते करून घ्या आणि काय करा, डेटा परत त्या फाईलला क्लोज करून घ्या. अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे राईट मोड काय. राईट मोडसाठी हेच 2 पॉईंट्स आहेत जे महत्त्वाचे. जर का फाईल एक्झिस्ट असेल तर त्याच्या आतमधला डेटा इरेज होणार आणि नवीन डेटा पुट केला जाईल. आणि जर का फाईल ऑलरेडी प्रेझेंट असेल, जर का फाईल ऑलरेडी प्रेझेंट नसेल तर त्या केसमध्ये ती फाईल तिथं क्रिएट केली. तुम्हाला पाहिजे तर ते पण एक चेक करा त्याच्यामध्ये. म्हणजे कसं म्हणतोय की इथं जो फाईल आहे, फाईल .txt तर सगळ्यांच्या पीसीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. त्या फाईलला काय ते नवीन नाव द्या. आता जसं मी इथं काय करतोय, फाईल 1 देतो, फाईल 1.txt करतो. आता फाईल 1.txt तर या फोल्डरमध्ये माझ्या प्रेझेंट नाही, बरोबर. फाईल 1.txt तर या माझ्या फोल्डरमध्ये प्रेझेंट नाही आहे. आपण आता परत एकदा रन करू कोड. कोड सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला आहे. चेक करा तुमच्या त्या फोल्डरमध्ये फाईल 1 आली का. हे बघा माझ्या पीसीमध्ये फाईल 1.txt आली. त्याला आता मी मॅन्युअली क्रिएट नाही केलेलं आहे, पायथननीच माझ्यासाठी इथं काय केलेलं आहे, क्रिएट केलं. त्यालाही ओपन करा, तोच सेम डेटा काय आलेला आहे त्याच्यामध्ये पण तुमचं प्रिंट झालं. सो फाईल ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर डेटा जो आहे तो इरेज होईल, ऑलरेडी एक्झिस्ट नसेल तर क्रिएट होईल. तिसरं तुमचं मोड आहे अपेंड मोड. अपेंड मोड त्याला तुम्ही यूज करणार, त्याला रिप्रेझेंट करणार स्मॉल लेटर एनी आणि त्याची पण डेफिनेशन सेमच आहे. जसं तुमचं राईट मोड आहे तेच त्याचं पण वर्किंग आहे. फक्त डिफरन्स काय राईट आणि अपेंडमध्ये, की राईट काय करायचं, तुमचा जो डेटा आहे, जो प्रिव्हियस डेटा आहे त्याला काय करायचं, तो इरेज करायचा म्हणजे डिलीट करून टाकायचं. आणि जो अपेंड मोड आहे तो प्रिव्हियस डेटाला तसंच ठेवणार आणि नेक्स्ट लाईनपासून, त्याच्या नेक्स्टपासून तो काय करणार, डेटाला ॲड करायला सुरुवात करणार. म्हणजे ही तुमची फाईल आहे फाईल 1.txt, ह्याच्यामध्ये ऑलरेडी हे 2 लाईनचा डेटा प्रेझेंट आहे. आता मी जेव्हा त्या फाईलला अपेंड मोडमध्ये ओपन करणार, जेव्हा पण त्या फाईलला अपेंड मोडमध्ये ओपन करणार तर त्या केसमध्ये मी काय करणार, परत डेटाला राईट करायला घेणार. तर जो पण डेटा मी तिथं राईट करणार आहे तो डेटा माझा कुठं ॲड होणार, ह्याच्यानंतर ॲड होणार. जी सेकंड लाईन आहे, जो लास्ट डेटा असणार आहे त्या फाईलमध्ये ऑलरेडी जो पण लास्ट डेटा असेल त्याच्यानंतरपासून तो डेटा काय होणार, इथं ॲड व्हायला सुरुवात होणार. ती पण प्रोसेस बघा. आता F4 नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये परत ओपनच करतोय. आता ओपन करू आपण फाईल 1.txt ला अपेंड मोडमध्ये. त्याला आपण रिप्रेझेंट करतोय स्मॉल लेटर एनी आणि त्याच्यामध्ये आपण F4 डॉट राईट करणार. त्याच्यामध्ये लिहिणार काय अशा पद्धतीने. आणि आता माझं काम झालेलं आहे, त्या F4 डॉट काय करून देणार मी याच्यामध्ये क्लोज करून देणार. कोडला आता स्किप करतोय वरच्या कोडला फक्त, जेणेकरून फक्त ह्याचं आउटपुट आपल्याकडे लक्षात येईल. सक्सेसफुली कोड एक्झिक्यूट झालाय, रन झालाय. आता फाईल 1.txt ला ओपन करू. फाईल 1.txt ला ओपन करा आणि बघा तुमचा जो डेटा होता तो इथपर्यंतच होता, या 2 लाईनचाच डेटा होता. आणि त्याच्यानंतर जो तुमचा लास्ट डेटा होता, बरोबर त्याच्यानंतरपासून ही लाईन माझी इथं काय झालेली, ॲड झाली. ही लाईन मी कुठं लिहिली होती, या राईट मेथडमध्ये इथं राईट डाऊन केली होती. तीच सेम डेटा चेक करा तुम्ही, हा सेम डेटा तुमचा या फाईल 1.txt मध्ये सुद्धा देखील ॲड झाला. आता सेम लाईनवरती आलेलं आहे. तुम्हाला जर का त्या डेटाला नेक्स्ट लाईनवरती पुट करायचं आहे तर परत इथं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरचा यूज करा. फक्त आता कुठं करणार तुम्ही, सुरुवातीला करा. कारण सुरुवातीलाच काय होणार, एंटर की तुमची प्रेस केली जाणार म्हणजे न्यू लाईन तिथं क्रिएट केली जाणार आणि त्याच्या पुढचं सगळं डेटा त्या न्यू लाईनवरती प्रेझेंट होणार.
फाईल 1.txt मध्ये काहीतरी अशा पद्धतीचा डेटा आहे, त्या फाईल 1.txt मध्ये काहीतरी अशा पद्धतीचा डेटा आहे. आपण परत एकदा काय करतोय, आता फाईलला रन करतोय, परत एकदा आपण काय करतोय, त्या सेम कोडला रन करतोय, परत एकदा सक्सेसफुली एक्झिक्युशन कंप्लीट झालंय. फाईल 1 ला ओपन करू. आता बघा तोच तुमचा डेटा परत एकदा इथं काय झालेला आहे, ॲड झाला. पहिल्यांदा तुम्ही रन केलं, डेटा फाईलमध्ये ॲड झाला, म्हणजे फाईल काय झाली तुमची तिथं सेव्ह झाली असेल. आणि आता सेव्ह झाल्यानंतर परत एकदा आपण काय केलं, फाईलला ओपन केलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, हा डेटा पुट केला. सो सेकंड टाईम तुमचं सेम डेटा इथं काय झालेला आहे, ॲड झालेला. सेकंड टाईम सेम डेटा तुमचा इथं ॲड होतो. फक्त आता तो जो डेटा आहे तो कुठं आलेला आहे, न्यू लाईनवरती आलेला आहे तुमचा. आता तुम्ही म्हणणार की जो डेटा आहे तो परत सेकंड टाईम पण का रिपीट झाला, कारण अपेंड मोड प्रिव्हियस डेटाला इरेज करत नाही, हा कन्सेप्ट लक्षात घ्या. जो प्रिव्हियस डेटा आहे तो त्याला तसंच ठेवणार आणि पुढं काय करणार, डेटाला ॲड करणार. अंडरस्टँड करा या कोडला, अपेंड मोडला. नेक्स्ट मोड आहे तुमचं फोर्थ मोड. नेक्स्ट आहे तुमचा आता एक्स मोड. फाईल इक्वल टू ओपन करू आपण फाईलला. ते ओपनमध्ये आपण पास करण्याचं सगळ्यात पहिले तर मी फाईल 1.txtलाच पास करतोय आणि त्याला ओपन करतोय आता फक्त एक्स मोडमध्ये. त्याला एक्स मोडचा अर्थ काय त्याला पण अंडरस्टँड करा. रायटिंग पर्पजसाठीच तुमचा जो फाईल आहे ती ओपन केली जाणार आहे. पण जर का इथं तुमची जी फाईल आहे ती ऑलरेडी एक्झिस्ट करत असेल, ती फाईल जर का पी सीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असेल तर हा तुम्हाला एरर देणार. आणि जर का ती फाईल ऑलरेडी प्रेझेंट नसेल तर तुम्हाला ती क्रिएट करून देणार. जसं राईट आणि अपेंड मोड होता. राईट आणि अपेंड मोड काय करायचं, जर का फाईल ऑलरेडी प्रेझेंट असेल तर त्याच फाईलला ओपन करणार आणि त्याच्यामध्ये जे चेंजेस आहे त्याला करून घेणार. आणि जर का फाईल प्रेझेंट नसेल तर ते दोन्ही पण काय करायची, फाईलला क्रिएट करायची. एक्स मोड पण फाईलला क्रिएट करतोय, पण जी फाईल ऑलरेडी प्रेझेंट असेल त्याच्यासाठी तो एरर देतो. त्याला ओपन करून तो लगेच त्याच्यामध्ये चेंजेसला तुम्हाला चान्स नाही देणार. सो तेच आपण इथं चेक करतोय. सो मी इथं काय करतोय, F5 त्याच्यामध्ये सपोज आपण डॉट राईट करू. असा काहीतरी डेटा मला तिथं ॲड करायचं आहे. कोड लावून स्किप करू. काय आलेलं आहे आपल्याला इथं, फाईल एक्झिस्ट एरर आलेलं आहे. काय आलेलं आहे, फाईल एक्झिस्ट एरर. ही फाईल तुमची ऑलरेडी पी सीमध्ये प्रेझेंट आहे. आणि जर का ती फाईल ऑलरेडी पी सीमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला तुम्ही एक्स मोडमध्ये ओपन नाही करू शकता. आता याला फाईल 2 करा. तुम्हाला जर का बघायचं असेल त्याला काय करा, फाईल 2 करा. इझिली तुमची जी फाईल आहे तो इथं काय होणार आहे, क्रिएट होणार आणि त्याच्यामध्ये हा जो डेटा आहे दिस इज रिटर्न इन एक्स मोड ते त्याला प्रेझेंट केलं, त्याच्यामध्ये पुट केलं जाईल.
सक्सेसफुली कोड रन झाले. आता एरर नाही आले. इथं बघा फाईल 2.txt पण क्रिएट झाली. त्याला ओपन करतोय. दिस इज रिटन इन एक्स मोड. जो राईट केलेला डेटा होता तो इथं माझ्यासमोर प्रेझेंट आहे. आता एक क्वेश्चन आहे इथं की जी फाईल तुम्ही राईट मोडमध्ये, अपेंड मोडमध्ये किंवा या एक्स मोडमध्ये, एक्सप्लिसिव्ह मोडमध्ये जर का तुम्ही ओपन करताय तर त्या कंटेंटला तुम्ही काय करू शकता, तर राईट करू शकता. बरोबर. तुम्ही कारण ती फाईल तुम्ही कशासाठी ओपन केलेली, राईट करण्यासाठीच ओपन केली. राईट मोड असेल, अपेंड मोड असेल किंवा हा एक्स मोड असेल. सो या तिन्ही पण मोड्समध्ये मग तुम्ही कंटेंटला रीड करू शकता का नाही, त्याला आता काय करायचं आहे, चेक करायचं. लक्षात येतोय का काय म्हणतोय मी. तुम्ही ही जी तिन्ही पण फाईल आहे ती राईट मोडमध्ये ओपन केली होती. राईट मोडचं पर्पज काय, राईट करता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला फाईल एडिट करता आली पाहिजे, त्याच्यामध्ये चेंजेस करता आलं पाहिजे. मग त्याच फाईलला आपण रीड करू शकतोय का, तर त्याला आपण आता काय करू, इथं चेक करू. सो तिन्ही पण याच्यामध्ये जा आणि ट्राय करा. तिन्ही पण याच्यामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ट्राय करायचं आहे. सगळ्यात पहिले आपलं काय, राईट मोड होतं. राईट मोडचा जो कोड आहे त्याला मी एनेबल करतोय परत एकदा. जो राईट मोडचा मी कोड इथं राईट डाऊन केलं होतं त्याला कमेंट आउट करतोय. मग आपण एक एक करून अपेंडला एक एक करून मग आपण एक्स मोडमध्ये पण ट्राय करू. काय करतोय मी इथं F3 डॉट प्रिंट करणार ना, काय करणार आपण, प्रिंट करणार F3 डॉट आणि काय करणार, रीड मेथडला त्याच्यावरती अप्लाय करणार. काय अप्लाय करणार त्याच्यावरती, रीड मेथडला काय करणार त्याच्यावरती अप्लाय करणार. कोड रन करू. काय देतोय मला, परत एकदा एरर देतोय. सो जी फाईल तुम्ही राईट मोडमध्ये ओपन केली होती त्याला तुम्ही काय नाही करू शकता, रीड नाही करू शकता. जर का तुम्हाला फाईलचं कंटेंट रीड करायचं असेल तर तुम्ही काय करणार, परत त्या फाईलला ओपन करणार आणि कोणत्या मोडमध्ये ओपन करणार, आता रीड मोडमध्ये ओपन करणार आणि इझिली मग तुम्ही त्याच्यामधलं कंटेंट रीड करू शकता. जी फाईल ऑलरेडी तुमची ओपन आहे, कोणत्या मोडमध्ये ओपन आहे, W मोड, म्हणजे की राईट मोडमध्ये ओपन आहे, त्याला तुम्ही रीड नाही करू शकता. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय परमिशन आहे, राईट करण्याचीच तुम्हाला परमिशन आहे. किती डेटा राईट करायचं आहे त्याला राईट करत बसा आणि फक्त राईटच करा. अशा पद्धतीने होईल. सेम तुमचं अपेंडसाठी असेल, सेम तुमचं या मोडसाठी असेल. आपण आता कोड त्याला कमेंट आउट करू परत एकदा आणि याच्यामध्ये अजून एक कन्सेप्टला अंडरस्टँड करू. आता परत एकदा कोड रन करतोय. फाईल 2 पण एक्झिस्ट करतील. हां ठीक. काय करायचं तर आपण काय करू, प्रिंट करू. नेक्स्ट मोडमध्ये तुम्हाला तो कन्सेप्ट एक्सप्लेन. आतापर्यंत समजलं राईट मोड, अपेंड मोड आणि एक्स मोड कशासाठी यूज केलं जात आहे, रीडिंगसाठी तुम्हाला काय केलं जातं आहे, सॉरी रायटिंगसाठी ते काय केलं जाते, तिन्ही पण मोड्स तुम्हाला यूज केले जातात. राईट मोड, अपेंड मोड आणि एक्स मोड, तिन्ही पण मोड्स राईट करण्यासाठीच यूज केले जाणार आहे. डिफरन्स तिघांमधला पण अंडरस्टँड करा. राईट मोड काय, अपेंड मोड काय आणि एक्स मोड काय. थांबू का, ठीक. ठीक तू लिह. लिह तू. बाकीच्यांना सेम आहे का काही प्रॉब्लेम नाही. राईट डाऊन कर तू, काय अडचण. अंडरस्टँड करा. राईट मोड, अपेंड मोड, एक्स मोड तिघांचा डिफरन्स समजा. एक फाईलला ओव्हर राईट करतोय
एक फाईलचा डेटा तसंच ठेवतोय, नवीन डेटा ॲड करतोय. आणि एक्स मोड तर काय करतोय, जर का फाईल ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर डायरेक्ट एरर शो करतोय. नेक्स्ट फिफ्थ मोड आहे लक्ष द्या इथं. त्याला आपण रिप्रेझेंट करतोय आर प्लस मोड. आता आपला नेक्स्ट मोड आहे रीड प्लस राईट मोड. नेक्स्ट आहे तुमचं रीड प्लस राईट मोड. नेक्स्ट आहे आता याच्यामध्ये तुमचा जो फाईल आहे ती रीड पण होऊ शकते आणि राईट पण होऊ शकते, म्हणजे तुम्ही दोन्ही पण ऑपरेशन्स इथं सायमल्टेनियस परफॉर्म करू शकता. फक्त याच्यामध्ये एक पॉईंट ॲड करा, तुमचा जो डेटा आहे जर एखादी जर का फाईल असेल ती जर का एक्झिस्ट नसेल करत तर तुम्हाला काय शो करणार आहे, तो एरर शो करणार आहे. सो या मोडमध्ये तुम्हाला काय पाहिजे, जी फाईल आहे ती ऑलरेडी क्रिएटेड पाहिजे, तुमच्या PC मध्ये ऑलरेडी प्रेझेंट पाहिजे. फक्त तेवढंच त्याचं इश्यू. अजून पण फंक्शन्स आहे त्याला देखील आपण आता अंडरस्टँड. चला F6 ओपन करणार. चला file1.txt ला ओपन करतोय, ऑलरेडी प्रेझेंट आहे माझ्या PC मध्ये ती फाईल. आणि त्याला कोणत्या मोडमध्ये आता ओपन करतोय, आर प्लस मोडमध्ये. आर प्लसचा अर्थ काय, रीड प्लस राईट मोड. प्रिंट करणार F6 काय करणार, डॉट करून रीड करून घेणार. सगळ्यात पहिले तर मी काय करतोय, रीड करतोय डेटा, वरच्या कोडला कमेंट करतोय. प्रोग्राम रन करू परत एकदा. फाईल 1 मधलं जेवढं पण डेटा आहे तो माझ्यासमोर इथं प्रेझेंट होतो. चेक करू आपण फाईल 1 मध्ये काय डेटा आहे. फाईल 1 मध्ये हा 2 लाईनचा डेटा आहे. तेवढा 2 लाईनचा डेटा माझ्या इथं आउटपुट स्क्रीनवरती पायथननी काय केलेलं आहे, शो केलं. म्हणजे सक्सेसफुली माझा जो डेटा आहे तो सगळं काय झालेलं आहे, इथं रीड झालेलं आहे. आता रीड तर केलंय, आता मी काय म्हणतो होतो, राईट पण आपण करू शकतोय. तर आपण आता काय करू, याला राईट करायला बघूया. सो F6 डॉट काय करणार आहे, मी राईट करणार आहे राईट मेथडच्या मदतीने. आणि त्याच्यामध्ये आपण स्लॅश एस्केप सिक्वेन्सचा यूज करू. दिस इज द न्यू लाईन. एवढंच आपण काय करू, स्टेटमेंट आता त्याच्यामध्ये ॲड करू. सक्सेसफुली सगळ्यात पहिले काय झालं, फाईल ओपन झाली सक्सेसफुल. सगळ्यात पहिले तर काय झालं, तुमचं फाईल ओपन झाली. ओपन झाल्यानंतर तुम्ही काय केलं, आतमधलं जो कंटेंट होतं त्याला रीड केलं. हां, एवढं 2 लाईनचा डेटा होता त्या फाईलमध्ये, तेवढा माझ्यासमोर काय होतं, इथं रीड होतं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, राईट मेथडला त्या व्हेरिएबलवरती अप्लाय करता. चला आता चेक करा जाऊन त्या फाईल 1 मध्ये हा डेटा तुमचा ॲड झालेला आहे का नाही झालेला आहे. दिस इज द न्यू लाईन. हा डेटा काय झाला पाहिजे, ॲड झाला पाहिजे. सो फाईल 1ला ओपन करतोय, ते बघा तुमचा इथं डेटा काय झालेला आहे, ॲड झाला. आता तुम्ही म्हणणार की दिस इज द न्यू लाईनचा जो डेटा आहे तो आउटपुट स्क्रीनवरती पण का नाही आलं. कारण अंडरस्टँड करा, सगळ्यात पहिले तुम्ही फाईलला ओपन केलं, जेव्हा तुम्ही फाईलला ओपन केलं तेवढा फक्त पहिल्या 2 लाईनचाच डेटा त्याच्यामध्ये प्रेझेंट होता. म्हणून तेवढंच डेटा तुमचं इथं काय झालेलं आहे, रीड झालेलं आहे. हा डेटा तुम्ही काय केलेलं आहे, नंतर ॲड केलेलं आहे. राईट मेथडला तुम्ही कुठं राईट डाऊन करताय, नंतर तुम्ही राईट डाऊन करताय.
आता याच्यामध्ये आपण काही व्हेरिएशन्स ट्राय करू. जसं की मी काय करतोय इथं F6 करतोय, डॉट करतोय आणि सॉरी सगळ्यात पहिले तर प्रिंट करू. प्रिंटच्या आतमध्ये F6 डॉट टेल करून घेऊ आपण. या कोड लाईनला आत्ता मी काय करतोय इथं स्किप करतोय. लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिले काय होणार, आता फाईल ओपन होणार. सगळ्यात पहिले काय होणार, तुमची फाईल ओपन होणार आणि सगळं कंटेंट तुमचं काय होणार इथं रीड होणार. आणि त्याच्यानंतर टेल मेथड काय करणार, तुमचा जो कर्सरचा पॉइंटर आहे तो कोणत्या पोझिशनवरती आहे त्याचा तुम्हाला इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करणार. रन करू आपण कोड आता परत एकदा. आता डेटा काय, पहिले एक तर सगळ्यात तुमचा डेटा ॲज इट इज प्रिंट झाला इथं. आता दिस इज द न्यू लाईन पण आलेलं आहे, कारण या फाईलमध्ये ती लाईन सुद्धा माझी इथं काय झालेली सेव्ह झालेली. कारण पहिल्यांदा आपण कोड जेव्हा रन केलं होतं तेव्हा ही लाईन आपण काय केली होती, त्याच्यामध्ये राईट करून घेतली होती. आता मी काय केलेलं आहे, सेकंड टाईम त्या राईट लाईन जो राईट मेथडचं कोड होतं त्याला स्किप केलेलं, म्हणजे कमेंट केलं. आता टेलनी मला काय सांगितलं, 109 वरती काय तुमचं समथिंग तो कर्सर जो पॉइंटर आहे तो प्रेझेंट आहे. मी काय करतोय आता त्याला परत एकदा घेऊन जातोय. कुठं घेऊन जाणार, मी इनिशियल पोझिशनला काय करणार त्याला घेऊन जाणार. म्हणजे मी इथं 6 करतोय आणि 6च्या आतमध्ये मी पास करणार 0. बरोबर. कुठं घेऊन गेले मी त्याला परत सुरुवातीच्या पोझिशनला घेऊन गेलो. आता मी काय करतो, या कोडला कमेंट आउट करतो. परत एकदा रन करणार. आता सगळ्यात पहिले जो डेटा होता तो पुन्हा ॲज इट इज प्रिंट झाला. फाईलमध्ये जेवढं पण डेटा होता तो सगळं प्रिंट झाला. त्याच्यानंतर मला टेल प्रिंट झालेले, म्हणजे की कर्सर कोणत्या पोझिशनवरती आहे, 109 पोझिशनवरती आहे तो आलेले. त्याच्यानंतर मी कमांड काय दिली पायथनला, 109 वरती तुझा कर्सर होता त्याला कुठं घेऊन जा, त्या फाईलच्या पॉइंटरला कुठं घेऊन जायचं, परत 0 पोझिशनवरती घेऊन जायचं. सो पायथननी त्याला 0 पोझिशनवरती नेलं असेल. ठीक आहे, असं मी कन्सिडर करतोय. आणि मग मी काय करतोय इथं राईट करतोय, म्हणजे त्या फाईलमध्ये मी काय कमांड देतोय, परत एकदा राईट करा. ठीक आहे. आता आपण फाईल 1.txt मध्ये ओपन करून बघू काय होतंय. आता बघा, तुमचा जो पहिली लाईन आहे, तुमचा जो फर्स्ट लाईनचा जो डेटा आहे तो काय झालेला आहे इथं पूर्णपणे कट झाला. म्हणजे जो फर्स्ट लाईनचा डेटा होता तो काय झालेला आहे तुमचा इथं चेक करा. दिस इज ए न्यू डेटा विच इज प्रेझेंट इन द फाईल. असा काहीतरी डेटा होता फाईलमध्ये, काहीतरी दिस इज ए न्यू डेटा विच इज प्रेझेंट इन द फाईल असा आपला डेटा होता. सो तुमचा जो डेटा आहे तो काय झालेला इथं ओव्हरराईट झालेला. तुमचा जो डेटा आहे तो इथं काय होतंय, ओव्हरराईट होतोय. तुमची जी पहिली लाईन होती, नीट लक्ष द्या, तुमची जी पहिली लाईन होती दिस इज ए न्यू डेटा विच इज प्रेझेंट इन द फाईल. ठीक आहे, त्याच्या जागेवरती तुम्ही काय करताय, दिस इज द न्यू लाईनचा डेटा काय केलेला आहे तुम्ही राईट डाऊन केलेला. कारण कर्सर कुठं होतं तुमचं, कर्सर कुठं मूव्ह झाला होता, सुरुवातीच्या पोझिशनला मूव्ह झाला होता. आणि जिथं कर्सर होता तिथूनच तुमचा न्यू डेटा पायथननी काय केलेलं आहे, राईट करायला सुरुवात केली. इनिशियल तुमच्या फाईलचा डेटा परत एकदा समजून घ्या. हा तुमचा सगळा डेटा होता, फाईलमध्ये एवढा डेटा प्रेझेंट होता. ठीक आहे, एवढा डेटा काय केलं, पायथननी सगळ्यात पहिले रीड केलं. त्याच्यानंतर टेल मेथडच्या मदतीने आपण फाइंड आउट केलं की कर्सर कुठं प्रेझेंट आहे, फाईलचा पॉइंटर कुठं प्रेझेंट आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं 109 पोझिशनवरती प्रेझेंट आहे. मी काय सांगितलं त्याला, 109 पासून त्याला कुठं घेऊन जा, 0 वरती घेऊन जा, म्हणजे इनिशियल पोझिशनवरती घेऊन जा. म्हणजे इनिशियल पोझिशन काय असेल, इथंच आला असेल तो कर्सर या टीकडं. आता मी काय सांगतोय त्याला, राईट कर डेटा. काय कर, दिस इज ए न्यू लाईनचा जो डेटा आहे त्याला काय कर, राईट डाऊन कर. त्यांनी काय केलं, राईट डाऊन करताना इथून इथपर्यंतचं सगळं डेटा काय केलं त्यांनी इरेज करून टाकलं. आणि त्याच्या जागेवरती काय केलं, हा डेटा त्यांनी पिक पुट करून टाकला. कारण कर्सर कुठं होता, या पोझिशनवरती कर्सर प्रेझेंट होता. एच पासूनचा तुमचा जो डेटा आहे तो परत ॲज इट इज आहे. बघा, फुल स्टॉप पर्यंत त्यांनी डेटा ॲड केलेले. आणि एच पासून तुमचा जो डेटा आहे तो परत ॲज इट इज आहे. सो इथं तुमचा काय होतं, डेटा ओव्हरराईट होतो. कर्सरवरती डिपेंड आहे शेवटी, कर्सर ज्या पोझिशनला त्या पोझिशनवरती डेटा ॲड करण्यात आला. एवढं एक कन्सेप्ट लक्षात घ्या, या R+ मोडमध्ये तुमचा जो प्रिव्हियस डेटा आहे तो चेंज नाही होते, तो इरेज नाही होते.
प्रिव्हियस डेटा जो होता तो ॲज इट इज त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे अजूनही. त्याला पायथननी पहिले डिलीट नाही केलेलं. प्रिव्हियस डेटा ॲज इट इज प्रेझेंट आहे आणि त्याच्यावरती त्यांनी ओव्हरराईट केलेलं. ओव्हरराईट पण का केलं? कारण मी कर्सरला परत कुठं घेऊन गेलो? 0वरती घेऊन गेलो. जर का मी हा कोड रन नसता केला, या कोडला जर का मी इथं स्किप केला असता, तर माझा जो दिस इज द न्यू लाईन हा डेटा कुठं आला असता? अजून एक तर नवीन लाईनवरती आला असता, किंवा या लाईनच्या नंतर त्यांनी काय केलं असतं? स्वतःला काढून ठेवून दिलं असतं. सो असे तुम्ही व्हेरिएशन्स, ट्रायल आणि एरर तुम्ही करू शकताय फाईल हँडलिंगमध्ये. याच्यासाठी अजून पॉईंट्स इथं ॲड करा तुमच्या एंडनी, की फक्त फाईल नॉट फाउंड एररच नाही देणार आहे तो. जर का तुमचा जो डेटा आहे, तुमचा जो पण डेटा आहे इरेज होत नाही आहे, प्रिव्हियस डेटा तुमचं कोणतंच इथं इरेज होत नाही आहे. जर का तुम्ही कर्सरला त्या डेटावरती घेऊन गेले, जिथं डेटा प्रेझेंट आहे तिथं जर का फाईलचा पॉईंटर घेऊन गेले आणि मग तुम्ही राईट करायला प्रयत्न केलं, तर डेटा काय होणार? ओव्हर राईट होणार. तुमचा डेटा काय होणार आहे? ओव्हर राईट होणार. म्हणून जिथं तुमचं कर्सर आहे तिथंच ठेवा आणि डेटाला ॲड करत चाला. कर्सरला जर का तुम्ही मूव्ह करत बसले तर तुमचा डेटा इथं काय होणार आहे? ओव्हर राईट होणार. सो हे पॉईंट ॲड करा त्याच्यामध्ये, की तुमचा जो प्रिव्हियस डेटा असतोय तो इरेज होत नाही. बाकी मग इथून पुढचे पण मोड्स आहेत. अजून एक मोड आहे 6th मोड, राईट प्लस रीड मोड. आता कोणतं मोड आहे तुमच्याकडं? राईट प्लस रीड मोड. त्याला आपण रिप्रेझेंट करणार W प्लस साईन. सेम वर्किंग आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही फाईल रीड करू शकतात आणि राईट करू शकतात. आणि जर का तुमची फाईल ऑलरेडी एक्झिस्ट नसेल, तर ते तुमच्यासाठी नवीन फाईल देखील काय करणार? क्रिएट करणार. आणि जर का फाईल ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर सगळं प्रिव्हियस डेटा तुमचं पहिले डिलीट करणार आणि नवीन डेटाला त्याच्यामध्ये ॲड करणार. इथं ओव्हरराईटचा पण कन्सेप्ट नाही, हा कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं डेटा तुमचं ओव्हरराईट पण होणार नाही, डायरेक्ट पूर्ण डेटाच काय करणार? पायथन डिलीट करून टाकणार, जसं आपलं W मोड होतं. सो आता ह्याला तुम्ही ट्राय करा सगळ्या जणांनी तुमच्या एंडनी. जसे आपण वरती ऑपरेशन्स परफॉर्म करतोय तेच सेम ऑपरेशन जो इथं केलेले आहेत, या F6 मध्ये केले तेच सगळे ऑपरेशन्स तुम्ही आता परत एकदा परफॉर्म करा. फक्त फाईलला कशा मोडमध्ये ओपन करायची? W प्लस मोडमध्ये ओपन करायची. सो या मोड्सलाच तुम्ही ओपन करा. सो यूज करू शकताय जर का तुम्हाला दोन्ही पण ऑपरेशन सोबतच परफॉर्म करायचे असतील. ह्याच्यामध्ये काही नवीन व्हेरिएशन्स आपल्याला बघता येतं की नाही ते चेक करू. ओपन करतोय फाईलला, फाईल .txt लाच काय करतो? ओपन करतो. फक्त आता मोड काय सेट करणार मी? W प्लस मोडला इथं काय करणार? सेट करणार. प्रिंट करतोय F7 डॉट रीड. ह्याच्यामध्ये नक्कीच काय नवीन व्हेरिएशन्स आहेत त्याला आपण चेक करू. फाईल .txt मध्ये अशा 2 लाईनचा डेटा आहे, तर तो 2 लाईनचा डेटा रीड होतोय का नाही त्याला चेक करू. तुम्ही एक्झिक्यूट करत होतोय का तुमचा डेटा रीड ते बघा. नाही होते? रीड होतो डेटा. फाईल .txt ला ओपन करू. हे बघा काय झाली, तुमची पूर्ण फाईल आता इथं ब्लँक झाली. जो 2 लाईनचा डेटा होता तो सुद्धा इथं काय झालेला आहे? ब्लँक झालेला. काय ब्लँक झाला असेल? कारण W प्लस मोडमध्ये तुम्ही त्या फाईलला ओपन केले आणि W प्लस मोडमध्ये त्याला ओपन करून तुम्ही काय करताय? रीड करण्याचा प्रयत्न करता. जशी फाईल W प्लस मोडमध्ये ओपन झाली, W प्लस काय असतोय की जर का फाईल एक्झिस्ट नसेल
तर त्याला क्रिएट करा, आणि जर का फाईल एक्झिस्ट असेल तर त्याच्या आतमधला सगळा डेटा काय करा, डिलीट करून टाका, कारण नवीन डेटा ॲड करायचा असतो ना आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणून पायथननी काय केलं, सगळा डेटा तुमचा काढून टाकला त्याच्यामधून, आणि जेव्हा तुम्ही त्याला रीड करायला घेताय तर तुमच्या समोर इथं डेटा आलेला आहे, काय आलेलं आहे, पण एम्प्टी लाईन आलेली आहे, कारण फाईलच एम्प्टी म्हटल्यावर ती एम्प्टी लाईनच येणार ना तुमची. हा एक व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये ज्याला तुम्ही अंडरस्टँड करू शकता. म्हणून त्याच्यामध्ये काय करा, सगळ्यात पहिले तर राईट करा, रीड करण्याच्या ऐवजी काय करा, सगळ्यात पहिले राईट करा. डेटा तुमचं काय होईल, डिलीट झालेला सगळं डेटा, कारण ऑलरेडी डिलीट झालेलं आहे, त्याच्यामध्ये डेटा राईट होऊन जाईल, आणि मग तुम्ही पाहिजे तर त्या डेटाला रीड करू शकता, तो तुमच्यासाठी बेस्ट. म्हणून ह्याच्यामध्ये रीड प्लस राईट मोडमध्ये सगळ्यात पहिले आपण डेटा रीड करतोय आणि मग राईट करतोय, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले डेटा राईट करा आणि मग रीड करायला लागेल. पहिलेच जर का रीड करायला बसले तर डेटा रीड होईल, काय पायथन एरर नाही देणार, पण नीट लक्ष द्या, सगळा डेटा तुमचा उडून गेलेला आहे आणि तुमच्यासमोर एम्प्टी लाईन इथं शो होते. तसंच आपल्याकडं आहे ए प्लस मोड, म्हणजे की ॲपेंड मोड. ॲपेंड मोडची जी वर्किंग होती ती सेम इथं पण आहे. ॲपेंड मोड पण काय करायचं, डेटाला राईटच करायचं. सो ए प्लसमध्ये जर का त्याला ओपन केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतात, डेटा ॲपेंडही करू शकतात आणि रीड पण करू शकतात. पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, जो तुमचा प्रिव्हियस डेटा आहे तो तसाच राहणार, आणि तुम्ही नवीन डेटा त्याच्यानंतर त्याचा ॲड होत राहणार. नवीन फाईल पण क्रिएट करणार तुमच्यासाठी जर का फाईल एक्झिस्ट नसेल तर. सो अंडरस्टँड करा टेक्स्ट मोडवरती हे सगळे ऑपरेशन्स तुमचे. राईट डाऊन केल्यानंतर तुम्ही 7th मोड घ्या. ए प्लस मोड. ठीक आहे, लक्षात घ्या सगळे मोड्स कशा पद्धतीने यूज करतोय. ठीक आहे, राईट प्लस रीड मोड असेल, ॲपेंड प्लस रीड मोड असेल, वरचे तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे पण इथं मोड्स दाखवले, मेथड्स दाखवले, त्या सगळ्या मेथड्सला अंडरस्टँड करा. फाईलचे पॉइंटर मेथड्स असतील त्यांना देखील अंडरस्टँड करा, टेल आणि सीक काय सांगतोय. ठीक आहे, उद्या अजून काही एक्स्ट्रा मेथड्स आहेत ते तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. मग फाईलला आपण अजून एक वेमध्ये ओपन करू शकतो विथ स्टेटमेंटला घेऊन, मग आपण CSV फाईलवरती वर्क करू त्याच्यामध्ये. मग CSV फाईल कशी असणार, तुमची रोज आणि कॉलम्समध्ये असेल, त्या रोज आणि कॉलम्समध्ये आपण काय करू, डेटाला पुट करायचं. सो त्याच्यामध्ये पण परत वेगळे मेथड्स आहेत. CSV फाईलला जर का वर्क करायचं आहे तर वेगळे मेथड्स आहेत. पण मी तुम्ही जो इनपुट डेटा आत्तापर्यंत कलेक्ट करत होते, व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय करत होते, डेटा स्टोअर करत होते. पायथनमध्ये, नॉर्मल पायथनमध्ये आपण व्हेरिएबल क्रिएट करायचो, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचो, किंवा युजरकडून इनपुट कलेक्ट करायचो. तर तो सगळं डेटा आपण काय करू शकतो, पाठवू शकतो एक्सेल फाईलमध्ये, आणि त्या सगळ्या डेटाला आपण परमनंटली स्टोअर करून घेऊ शकतो. सो त्याला देखील आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करू. सो उद्या आपलं फाईल हँडलिंग कंप्लीट होईल, आणि मग आपण ओप्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला स्टार्ट करू. ऑनलाईन मेंबर्स अंडरस्टँड होतोय, फाईल हँडलिंग समजलं आत्तापर्यंत टेक्स्ट फाईलवरती. ठीक आहे, बाकीचे पायथनची रिव्हिजन करताय.
असाइनमेंट्स वगैरे. अजून पण काही जण आहे ज्यांनी भरपूर असाइनमेंट सबमिट नाही केलेले, त्यांचा काय स्टेटस आहे? आज एक तर सगळेजण जॉईन पण नाही आहे. आतापर्यंतचे सगळे कन्सेप्ट समजले तुम्हाला? खूप स्टार्ट करण्या अगोदर जेवढं पायथन तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे ते बेसिक आणि ॲडव्हान्स पायथन आहे, त्या सगळ्या कन्सेप्ट्सला अंडरस्टँड करा. एकदा खूप स्टार्ट झालं की मग त्याच्यामध्ये सगळे तुमचे ॲडव्हान्स कन्सेप्ट्सच असणार आहे जे तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे, आणि मग आपला पायथन प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये एंड होऊन जाईल. सो जेवढं पायथन आत्तापर्यंत कव्हर केलेलं आहे त्या सगळ्या टॉपिक्सला अंडरस्टँड करा. तुमच्यासाठी पण सेम सांगतोय, ठीक आहे? या वीक शेवटचं असेल पायथन प्रोग्रॅमिंगचं, म्हणून सांगतोय परत एकदा. खूप एकदा स्टार्ट झालं की त्याला कव्हर करायला टाईम नाही लागणार, म्हणून म्हणतो. कारण कन्सेप्ट फिक्स आहे, ते तुमच्यासमोर फक्त प्रेझेंट करायचं आहे मला. पायथन प्रोग्रॅमिंगला अंडरस्टँड करा, असाइनमेंट्सला अंडरस्टँड करा. उद्या परवामध्ये मी तुम्हाला पुढचे 2 असाइनमेंट्स पण प्रेझेंट करतो तुमच्यासमोर. वेळेवर सॉल्व करा. तुम्हाला अजून टाईम पाहिजे तर तसं सांगा, मी त्याला हे कवर करेल. पण या वीकमध्ये मला कम्प्लीटच करायचं पाहिजे. ठीक, कन्सेप्ट अंडरस्टँड करा. प्रेझेंटी ऑन केली, प्रेझेंटी लावून घ्या. अटेंडन्स तुमची कमी झाली, स्टुडंट्स कमी हे झालेले. तुम्हाला सपोर्ट टीमला कॉलिंग करायला लावतो आणि उद्या ग्रुपवरती पण मेसेज पुट करायला लावतो. तुमचं असाइनमेंटचं स्टेटस असेल किंवा तुम्ही लेक्चर काय अटेंड करत नाही, तुम्हाला नाही सांगायचं जे नाही करत. ठीक आहे सर. ऑनलाईन मेंबर्स काय डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर विचारा. प्रेझेंटी ऑन केली आहे, प्रेझेंटी लावून घ्या. ठीक आहे, तुम्ही एक्झाम नंतर करा. सगळ्यांना फक्त एवढं सांगेल मी, असाइनमेंट्स तुम्हाला देत चालणार आहे, पण तुम्ही आत्ता जर का सॉल्व्ह नाही केले ना तर ते पुढं तुमच्यावरतीच ते डिपेंड राहणार, ते बॅकलॉग पडत राहणार. म्हणून ठीक आहे, आत्ता तुमचे एक्झाम्स असतील म्हणून काही पण रिझन्स असतील, XYZ कॉलेजमध्ये असतील, त्याला पण अटेंड करा, त्याची पण प्रिपरेशन करा. पण ते कंप्लीट केल्यानंतर नक्कीच परत तुम्ही असाइनमेंट्सला सॉल्व्ह करा. कारण बरंच वेळेस ऑब्झर्व झालेलं आहे, म्हणून म्हणतोय की जेव्हा पण आपण असाइनमेंट्स पुट करतोय, नवीन टेक्नॉलॉजी स्टार्ट होतात, तुम्ही बॅकलॉग कव्हर करत नाही, तुम्ही परत पायथनसुद्धा उघडून बघायला बसले नाही जेव्हा नवीन टॉपिक्स चालू होते. पुढचं टेक्नॉलॉजी SQL आहे, ते झाल्यानंतर डेटा सायन्सची लायब्ररीज आहे. असे आपण जसं जसं पुढत जाऊ तुम्ही मागचे जे पण कन्सेप्ट्स आहेत त्यांना तुम्ही हात पण लावत म्हणजे बघतच नाही. जे बघताय त्यांना नाही म्हणत आहे, पण नाही बघणारे पण भरपूर जण. म्हणून व्यवस्थितपणे करा. सायली काय म्हणते सर, त्यामध्ये नंतर सॉल्व्ह नाही कारण आता कॉलेजची एक्झाम सॉल्व्ह. ठीक आहे सायली, काय अडचण नाही आहे. तुम्ही पण सेम, फक्त कॉलेजची एक्झाम झाल्यानंतर त्याला प्रायोरिटी द्या, त्याला कंप्लीट करा. कारण जे आत्ताचे 2 असाइनमेंट आहेत ते थोडे हार्ड आहेत. ठीक आहे, उद्या पाहिजे तर आहे ना फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट कंप्लीट करू. ज्यांना पण डाऊट असतील त्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये आपण इथं सॉल्व्ह करू. चेक केले का असाइनमेंट्स, फॉर लूप आणि वाईल लूपची? केलेच नाही चेक आपण. ठीक आहे.
त्याच्यामुळे सगळे टेक्निकल क्वेश्चन्सच तुम्हाला प्रोव्हाइड केलेले. पहिले त्याचं थेरी अंडरस्टँड करा आणि काय डाऊट्स असतील ना तर उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, प्लस कोडसुद्धा तुम्हाला इथं राईट डाऊन करून देतो. कोडला पण पाहिजे तर एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ज्यांचे कॉलेज एक्झाम्स आहे, कॉलेज एक्झामचं प्रिपरेशन करा, त्याला चांगला अटेंड करा, पण त्याच्यानंतर नक्कीच आपल्या परत कोर्सला पण प्रायोरिटी द्या, तर ते बॅकलॉगला पकडा नका. कोणते एक्झाम चालू आहे तुमच्या कॉलेज? कोणते एक्झाम चालू आहे कॉलेजमध्ये? इंटरनल एक्झाम. इन सेमच म्हणतात ना? मिड सेम एक्झाम. ओके, ठीक आहे. इन सेम, मिड सेम काय म्हणायचं आहे मला, त्याचाही अभ्यास करा, नाही तर त्याला बॅकलॉगमध्ये टाकून देतो. ठीक आहे. डाऊट्स आहे? काय क्वेश्चन्स आहे तुम्हाला? नाही? कधी क्वेश्चन असतातच तुम्हाला. या पायथनबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, बाकीचे काही विचारू नका, मी जाऊ शकतो. ठीक आहे, चालेल. कोण आहे अजून? बाकीचे ऑनलाईन मेंबर्स काय असेल डाऊट तर विचारा, नाही तर तुम्ही मीटिंग लेफ्ट करू शकता.